नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना बळीराजाची मध्ये आपले स्वागत आहे। खरीप पीक विमा 2025च्या पहिल्या टप्प्याची आकडेवारी समोर आली आहे, पण ही आकडेवारी पाहून शेतकऱ्यांमध्ये आनंदाऐवजी निराशेचे वातावरण दिसत आहे। 15 एप्रिलची तारीख उलटूनही अद्याप मोठ्या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। मित्रांनो, पहिल्या टप्प्यात साधारण 2480 कोटी रुपयांचे वाटप होणे अपेक्षित होते, परंतु आता हा आकडा केवळ 1220 कोटींच्या आसपास आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या महसूल मंडळांमध्ये 40% पेक्षा कमी नुकसान झाले आहे, त्यांचे कॅल्क्युलेशन आधी पूर्ण करण्यात आले आहे। जिथे मोठे नुकसान झाले आहे, ती मंडळे अजूनही वर आहेत। नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 813 कोटींचा विमा मंजूर होण्याची शक्यता आहे। मात्र परभणी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यांमध्ये नुकसानीची टक्केवारी खूपच कमी दाखवण्यात आली आहे। काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना 97 रुपये, 113 रुपये किंवा 137 रुपये असा अत्यल्प विमा मंजूर झाला आहे, जो थट्टेसारखाच आहे। अमरावती आणि इतर जिल्ह्यांतून आता या अन्यायाविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला जात आहे। पीक विमा कंपन्या रोज कॅल्क्युलेशन बदलत असल्यामुळे गोंधळ वाढला आहे। दरम्यान केंद्र सरकार 2026 पासून पीक विमा योजनेत मोठे बदल करण्याच्या तयारीत असून जोखीम स्तर 100% करण्याचा विचार सुरू आहे। पण सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना म्हणावा तसा दिलासा मिळताना दिसत नाही। तुमच्या महसूल मंडळात किती विमा दाखवत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच शेतीविषयक अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।